भाजपचे आमदार आशिष शेलार आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी मांडली, जेपी इन्फ्रावर आरोप केलेले आहेत, एडलवाइजवर आरोप केलेले आहेत आणि महादेव ॲपचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे। किती महत्त्वाचा आणि किती गंभीर? अतिशय गंभीर मुद्दा आहे की या देशामध्ये बेटिंग बॅन आहे, जुगारबंदी आहे राज्यामध्ये। अनधिकृतरित्या जुगाराचे वेगवेगळे रस्ते शोधून काढण्यामध्ये महादेव ॲप याचं मोठं नेटवर्क आहे। ते देशातील अन्य राज्यामध्ये आहे। याची उत्पत्ती अमेरिकेत झालेली आहे, दुबईमधनं हे ऑपरेट होत आहे। यात 32 आरोपी आहेत। न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी FIR दाखल केला, ज्यामध्ये 420 ते 468 आणि भारतीय टेलिग्राफिक ऍक्ट किंवा IT ऍक्टच्या अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केले आहेत। यातला जो प्रमुख आरोपी नंबर 2 अमित शर्मा आहे, जो मुस्तकीन या दाऊदच्या भावाचा पार्टनर आहे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये यापूर्वी बंद झालेल्या रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये बांधकाम व्यवसायामध्ये पुन्हा एकदा अंडरवर्ल्डचा पैसा आणलेला दिसतंय। त्याचे पुरावे मी त्या सदनात दिले। जेपी इन्फ्रा नावाक एका कंपनीमध्ये यांनी दाऊदच्या मुस्तकीन जो भाऊ आहे त्याचा पार्टनर असलेल्या अमित शर्माने भागीदारी घेतली आहे आणि हा प्रोजेक्ट गोरेगावला दिंडोशी आणि मीरा भाईंदर इथे होतोय। पण अशा अंडरवर्ल्डशी फायनान्स असलेल्या प्रोजेक्टमध्ये रशेद शाह आणि एडलवाइज यांनी मुद्दामून 1000 कोटीची निधी त्यांना मदत केली आहे। यामागे रशेद शाह यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे का, त्यांचा काही हात आहे का, त्यांनी हे पैसे गुंतवताना त्याच्या मागची कारणं काय आहेत, या सगळ्याची चौकशी करावी अशी मी मागणी केली। आणि म्हणून रशेद शाह, एडलवाइज आणि जेपी इन्फ्रा, अमित शर्मा या सगळ्यांची आणि संबंधित सगळ्या लोकांची 2 महिन्यात चौकशी होऊन कारवाई होईल। नक्कीच उद्या महत्त्वाचा मोर्चा आहे, अडाणींच्या विरोधात हा मोर्चा घेते शिवसेना उभाटा गट आणि म्हणतायत की कुठे ना कुठेतरी घोटाळा होतोय आणि सरकार आंदोलन देते अडाणींना। मोदांनी असं क्लब करून त्यांनी हा मोर्चा काढला। मुळामध्ये हा मोर्चा धारावीकरांसाठी नाही आहे, त्यांना घरं मिळण्यासाठी नाही आहे, कारण हे टेंडरच उद्धवजींनी काढलंय, जे ते मुख्यमंत्री असताना काढलंय। जी आज त्यांना उपरती सुचते 500 फुटाची, ती टेंडर काढताना का नाही सुचली? तर त्याच वेळेला त्यांनी अदानीशी काही व्यवहार केला होता का, त्यांनी म्हणजे त्यांच्या सरकारने, हाच आमचा आरोप आहे। आणि त्यामुळे हा मोर्चा नसून पातोश्री 2चा खर्चा काढण्याचा कार्यक्रम आहे। धन्यवाद तुमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय की मोर्चा नसून खर्चा काढण्याचा कार्यक्रम आहे असं आशिष शेलारांनी टीका केली आहे उद्धव ठाकरेंवरती, मातोश्रीवर। त्यामुळे आता उद्याचा मोर्चा नेमका कसा निघणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन खंडुराचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।